सिंह राशीच्या जातकांनो, 21 ते 25 जून हा आठवडा तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडवू शकतो ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची चाल अत्यंत वेगाने बदलत आहे आणि याच बदलांमुळे तुमच्या जीवनातील एका मोठ्या सत्याचा उलगडा होण्याचे संकेत मिळत आहेत. मित्रांनो, काही वेळा आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात, पण त्यामागचे वास्तव आपल्याला दिसत नाही. आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो, ज्या गोष्टींना सत्य मानतो, त्या अचानक वेगळ्या स्वरूपात समोर येतात. आणि सिंह राशीच्या अनेक लोकांसाठी हा आठवडा तसाच ठरण्याची शक्यता दिसत आहे. सूर्य, शनी आणि गुरु यांचे विशेष योग सांगत आहेत की अनेक दिवसांपासून लपलेलं एक रहस्य आता उघड होऊ शकते. हे रहस्य एखाद्या नात्याशी संबंधित असू शकते, आर्थिक बाबींशी जोडलेली असू शकते किंवा तुमच्या भविष्याशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय यामागे दडलेला असू शकतो. विशेष म्हणजे या काळात मिळणारी एक बातमी, एक फोन कॉल, एक भेट किंवा एखाद्या व्यक्तीचे एक वाक्य तुमच्या विचारांचा संपूर्ण प्रवाह बदलू शकते. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत असे काही संकेत आणि ग्रहस्थिती जी सिंह राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय देखील सांगणार आहे जो या काळात तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्समध्ये जय स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. सिंह राशीच्या जातकांनो, 21 ते 25 जून हा कालावधी तुमच्या जीवनात काही अत्यंत महत्त्वाच्या घटनांचा संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे या आठवड्यात त्याचा प्रभाव विशेष प्रबळ राहणार आहे. त्यामुळे शनीची दृष्टी आणि गुरूंची कृपा एकाच वेळी कार्यरत असल्यामुळे काही गोष्टी ज्या अनेक दिवसांपासून लपलेल्या होत्या त्या आता हळूहळू समोर येऊ लागतील. विशेष म्हणजे हे सत्य एखाद्या व्यक्तीशी, नात्यांशी किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित असू शकते. अनेक सिंह राशींच्या लोकांच्या मनात सध्या काही प्रश्न सुरू आहेत, पण त्यांची उत्तरं या आठवड्यात अनपेक्षित मार्गाने मिळू शकतात. ग्रहांची स्थिती पाहता असे काही दिसते की या काळात तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक छोट्या घटनेकडे बारकाईने लक्ष देणे खूप आवश्यक आहे, कारण नियती तुम्हाला काही संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. एखादी व्यक्ती अचानक वेगळे वागू लागेल, एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येईल किंवा एखादी बातमी तुमच्या कानावर पडेल. सुरुवातीला हे सर्व सामान्य वाटेल, पण जसजसा वेळ पुढे जाईल तसतसं त्या घटनेमागचे खरे महत्त्व स्पष्ट होऊ लागेल. त्यामुळे या आठवड्यात घाईघाईने निष्कर्ष काढू नका. ची स्थिती पाहता असे दिसते की या काळात तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक छोट्या घटनेकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे, कारण नियती तुम्हाला काही संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. एखादी व्यक्ती अचानक वेगळे वागू लागेल, एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येईल किंवा एखादी बातमी तुमच्या कानावर पडेल. सुरुवातीला हे सर्व सामान्य वाटेल, पण जसजसा वेळ पुढे जाईल तसतसा त्या घटनांमागचे खरे महत्त्व स्पष्ट होऊ लागेल. त्यामुळे या आठवड्यात घाईघाईने निष्कर्ष काढू नका. काही सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीतही महत्त्वाचा ठरणार आहे. अडकलेले पैसे, थांबलेली कामे किंवा एखाद्या व्यवहाराबद्दलची चिंता अचानक संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र ग्रह सांगतात की या आठवड्यात मिळणारी प्रत्येक माहिती पूर्णपणे तपासून पहा, कारण जे वरून दिसते तेच अंतिम सत्य असेलच असे नाही. काही गोष्टींचा खरा अर्थ तुम्हाला काही दिवसांनी समजू शकतो. नातेसंबंधांच्या बाबतीतही ग्रह खूपच वेगळे संकेत देत आहे. तुमच्या आयुष्यातील एखादी जवळची व्यक्ती तुमच्यापासून काही गोष्ट लपवत आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे ही गोष्ट नकारात्मकच असेल असे नाही. काही वेळा समोरची व्यक्ती तुमच्या भल्यासाठीही काही गोष्टी सांगत नसते, पण या आठवड्यात त्या पडद्यामागील सत्य हळूहळू समोर येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पुढे जे संकेत दिसत आहे ते अनेक सिंह राशींच्या लोकांची झोप उडवू शकतात, कारण पुढील काही दिवसात एका अशा गोष्टीचा उलगडा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सूर्य आणि बुधाचा योग तुमच्यासाठी विशेष परिणामकारक ठरत आहे. अनेक दिवसांपासून ज्यासाठी मेहनत घेत आहात त्या प्रयत्नांचे फळ आता दिसू लागेल, पण त्याचवेळी एखादी महत्त्वाची माहिती किंवा निर्णय तुमच्यासमोर येऊ शकतो. हा निर्णय तुम्हाला सुरुवातीला धक्का देणारा वाटेल, पण पुढे जाऊन तोच तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा ठरेल. काही सिंह राशींच्या लोकांना या आठवड्यात एखाद्या जुन्या मित्राचा किंवा नातेवाईकांचा संपर्क होऊ शकतो.
म्हणजे हा संपर्क केवळ योगायोग नसून त्यामागे नियतीचा एक वेगळाच संकेत असू शकतो. या व्यक्तीकडून मिळणारी माहिती किंवा सल्ला भविष्यात खूप उपयोगी पडू शकते. त्यामुळे कोणत्याही भेटीला किंवा संवादाला हलक्यात घेऊ नका. गुरूंची कृपा तुमच्या भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे अचानक लाभाचे योगही तयार होत आहेत. काहींना आर्थिक लाभ मिळेल, काहींना नवीन संधी मिळेल, तर काहींना मानसिक समाधान देणारी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र हा लाभ मिळण्याआधी थोडी परीक्षा द्यावी लागू शकते. त्यामुळे संयम राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती नेहमीपेक्षा जास्त प्रभावी राहणार आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल किंवा निर्णयाबद्दल तुमच्या मनात जी पहिली भावना निर्माण होईल ती दुर्लक्ष करू नका. कारण ग्रहस्थिती सांगते की तुमच्या मनाला भिडणारे संकेत अनेकदा वास्तवाच्या खूप जवळ असतील. पण सिंह राशीच्या जातकांनो, सर्वात मोठा संकेत अजून बाकी आहे. कारण या आठवड्याच्या उत्तरार्धात घडणारी एक घटना तुम्हाला अनेक दिवसांपासून शोधत असलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. आणि हे उत्तर ऐकून काही जण आश्चर्यचकित देखील होऊ शकतात. शनीचा प्रभाव काही लोकांची खरी ओळख तुमच्यासमोर आणू शकतो. आजपर्यंत ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात संभ्रम होता, तिच्याबद्दलचे वास्तव समजण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे भावनेपेक्षा विवेकाला जास्त महत्त्व द्या. प्रत्येक गोष्ट शांतपणे निरीक्षण करा, कारण सत्य स्वतःहून तुमच्यासमोर येण्याची शक्यता दिसत आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, होय, सत्य माझ्या समोर येणार आहे आणि मला आनंदाची खूप मोठी बातमी मिळणार आहे. घरगुती वातावरणातही काही बदल जाणवू शकतात. एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येईल. काही गैरसमज दूर होतील, तर काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. विशेष म्हणजे या चर्चेमुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक मजबूत होण्याचे संकेत ग्रह देत आहेत. त्यामुळे कोणतीही चर्चा टाळण्याऐवजी शांतपणे ऐकून घ्या. आता या आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा संकेत अनेक दिवसांपासून तुमच्या मनात असलेला एखादा प्रश्न, एखादी शंका किंवा एखादी रहस्य या काळात उघड होऊ शकते. सुरुवातीला ते सत्य तुम्हाला धक्का देऊ शकते, कारण तुम्ही ज्या प्रकारे गोष्टींकडे पाहत होता त्यापेक्षा वास्तव पूर्णपणे वेगळे असू शकते. पण काळजी करू नका, कारण हेच सत्य भविष्यात तुमच्यासाठी योग्य दिशा ठरवणारे असेल. काही वेळा ईश्वर आपल्या आयुष्यातील चुकीचे पडदे दूर करण्यासाठी असे प्रसंग घडवतो आणि हा आठवडासुद्धा तुमच्यासाठी तसाच असू शकतो. आता आपण जाणून घेऊया तुमच्या राशीसाठीचे काही उपाय. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात खूप काही फरक पडेल. या आठवड्यात दररोज सकाळी स्नानानंतर उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गव्हाचे दान करणे शुभ राहील. तसेच श्रद्धेने स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंचे स्मरण करा. संध्याकाळी 2 उदबत्त्या प्रज्वलित करून श्री गुरुदत्त या नामाचा जप करा. तुमच्या मनातील इच्छा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करा. ग्रहस्थिती सांगते की श्रद्धा आणि संयम राखणाऱ्यांसाठी हा आठवडा अनेक शुभ संकेत घेऊन येत आहे. त्यामुळे हे वरील सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करून बघा. राशीच्या जातकांनो, ग्रहांनी दिलेले हे संकेत तुमच्या जीवनात घडणाऱ्या संभाव्य घटनांचे सूचक आहेत. लक्षात ठेवा, कोणतेही ग्रह तुमचे भाग्य ठरवत नाहीत, पण योग्य वेळी योग्य संकेत देऊन तुम्हाला योग्य दिशा दाखवतात. जर या आठवड्यात एखादे सत्य तुमच्यासमोर आले, एखादा धक्का बसला किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलला, तर घाबरू नका. कारण अनेकदा ईश्वर आपल्याला पुढे नेण्यासाठी काही पडदे दूर करतो. काही गोष्टी त्या क्षणी वाईट वाटतात, पण नंतर समजते की तेच आपल्या आयुष्यासाठी योग्य होते. या संपूर्ण आठवड्यात श्रद्धेने स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंचे स्मरण करा. संध्याकाळी 2 उदबत्त्या दत्त महाराजांच्या फोटोसमोर प्रज्वलित करून श्री गुरुदत्त या नामाचा जप करत राहा. मनातील इच्छा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करा. श्रद्धा आणि संयम यांची साथ असेल तर कोणतीही अडचण मोठी राहत नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा, जय स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदत्त. कमेंट्समध्ये नक्की टाईप करा, जय स्वामी समर्थ माऊली माझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच रोजच्या राशी भविष्यांच्या व्हिडिओसाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.